नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा मुक्ताच्या नकळतपणे बेडरूममध्ये येतो आणि मुक्ता आपल्यासोबत झोपावी यासाठी सागरने एक प्लॅन केलेला असतो. तर त्या प्लॅनप्रमाणेच मुक्ता ज्या सोफ्यावर झोपते त्या सोफ्याचा सागरने पाय कापायचा ठरवलेला असतो आणि सागर हा मुक्ता यायच्या अगोदरच तो पाय कापून ठेवतो. तर त्यानंतर सागर त्या सोफ्यावर बसून पाहतो तर तेथून पडायला होतं. सागर खूप खुश होतो आणि म्हणू लागतो, परफेक्ट, आता तर मुक्ता यावर झोपूच शकत नाहीत, आता मला जे हवं ते होईलच, असं म्हणत सागर खूप खुश होतो. तर त्यानंतर मुक्ताची चावल लागते म्हणून सागर पुन्हा एकदा त्या सोफ्याचा तुटलेला पाय त्याला लावून ठेवतो आणि त्यानंतर आपल्या हातातील वस्तू जी कापण्यासाठी आणलेली असते ती लपवून ठेवतो आणि आपण बेडवर जाऊन बसतो. आणि त्यानंतर मुक्ता ही रूममध्ये आलेली असते, परंतु मुक्ताला यातलं काहीच माहीत नसतं. तर मुक्ता ही झोपण्याची तयारी करत असते तर सागर हा मुक्ताकडे पाहून हसू लागतो, कारण मुक्ताची फजिती होताना सागरला पाहायची असते. तर त्यानंतर मुक्ता ही कपाटातील ब्लँकेट घेते आणि झोपण्यासाठी सोफ्यावर जाऊन बसते. तेवढ्यातच सोफ्याचं सागरने जो काही पाय लावून ठेवलेला असतो तो तुटला जातो आणि मुक्ता ही घाबरते, दचकन उठते आणि म्हणू लागते, हे काय झालं आहे, माझ्या वजनामुळे हा सोफा तुटला आहे का? तर सागर म्हणतो, अहो काय हे, म्हणजे बघा तुमचं वजन किती वाढलं आहे. तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते, एक मिनिट, माझ्या वजनाने वगैरे काही तुटला नाही आहे, तुमचा सोफाच खराब आहे. तर सागर म्हणतो, हो मला माहीत आहे, तो खूप जुना झाला आहे आणि कसं आहे ना, सई आणि आदित्य त्याच्यावर उड्याही मारत असतात. मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर सागर म्हणू लागतो, जाऊ दे, चिडू नका, लहान मुलं आहे, खेळणारच ना. तर मुक्ता म्हणू लागते, मी का चिडेन, तुम्हाला काय वाटलं मी आदित्य आणि सईवर चिडणार आहे का? अहो मी तर विचार करत होते की आता मला बाहेर जाऊन झोपावं लागेल. हे ऐकताच सागरला धक्काच बसतो. तर सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो आणि मुक्ताला विचारतो, का? मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, अहो इथे झोपा ना माझ्या बाजूला. तर मुक्ताला हे ऐकून धक्काच बसतो. मुक्ता ही सागरकडे आश्चर्याने पाहू लागते. तर सागर मात्र शांतच असतो. मुक्ता होकार देते की नाही यावरच सागरचं लक्ष असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, मला हे तुला कधीच सांगायचं नव्हतं आणि आपल्यावर अशी कधी वेळ येईल असं वाटलंही नव्हतं सावनी, पण हेच खरं आहे की मी आता पुरता कंगाल झालो आहे. माझ्याजवळ काहीच राहिलं नाही. ज्या गोष्टींमुळे तू इम्प्रेस होऊन माझ्याजवळ आली होतीस ती एकही गोष्ट आता माझ्याजवळ राहिली नाही. मार्केटमध्ये नाव नाही, अकाउंटमध्ये पैसे नाहीत, कॉन्ट्रॅक्ट नाहीत आणि त्यामुळेच मार्केटमधील आपले शेअरला काही भावही नाही आहे. लोक फोन करून माझ्याजवळ पैसे मागत आहेत आणि आता आपल्याकडे काहीच नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट नसतील तर कंपनी बंद करावी लागेल. हे ऐकल्यानंतर मात्र सावनीला धक्काच बसतो. सावनी ही धक्क्यानेच हर्षवर्धनकडे पाहू लागते. तर त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, सावनी मला काय वाटतं आहे की आपण ब्रेक घ्यावा. सावनी मात्र शांतच होते. तर त्यानंतर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष तू असं कसा बोलू शकतोस? तर हर्षवर्धन म्हणतो, सावनी तुला माहीत आहे ना हे सगळं काही शांत झालं की आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ, माझ्याजवळ पैसा येईल आणि त्यानंतर तर मी पुन्हा तुला घेऊनच येणार आहे ना. परंतु माझी सध्याची परिस्थिती पाहता तू आणि आदित्य माझ्यासारखा माणूस मान्य करू शकत नाही सावनी. अगं तू लाखात एक आहेस सावनी, ज्याच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये नाहीत अशा माणसासोबत तू वेळ घालवू नकोस सावनी. सावनीला हर्षवर्धनची काळजी वाटू लागते. सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष तू हताश होऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत, आपण दोघांनी मिळून सगळं काही ठीक करू, अगदी नव्याने उभं करू आणि क्लायंटशीच बोलायचं आहे ना हर्ष, मग मी बोलेन, तू नको काळजी करूस, परंतु तू हार मानू नकोस, कारण तू हर्षवर्धन अधिकारी आहेस. हर्षवर्धन अधिकारी कधीच हरत नाही आणि यापुढेही हरणार नाही. तर हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, नाही सावनी तसं नाही, मला माहीत आहे तुझं माझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच तू सगळं काही सोडून माझ्याजवळ आली आहेस. हे सगळं काही मला कळत आहे, परंतु जगायलाही पैसेच लागतात ना. मग सध्याची माझी परिस्थिती पाहता मला नाही वाटत की मी तुझ्यासाठी काही करू शकेन. तर त्यानंतर सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष माझं प्लीज ऐकून घे. तर हर्षवर्धन म्हणतो, सावनी मला बोलू दे. अगं मला मान्य आहे हे सगळं काही मी चुकीचं वागत आहे, परंतु हे सगळं काही करताना मलाही खूप वाईट वाटत आहे. अगं मला तुला भ्रमात ठेवायचं नाही आहे, सध्याची परिस्थिती पाहता तू वेगळा निर्णय घेऊ शकतेस. हर्षवर्धनचं बोलणं ऐकून सावनीला धक्का बसतो. तर त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, सावनी मी तुला ब्रेक घेऊया असं सुचवलं होतं, परंतु तुला जर माझ्याशी लग्नही करायचं नसेल तरी मी तुला काही बोलणार नाही, मी तुझ्यावर चिडणार नाही, कारण हे सगळं काही सावनी प्रॅक्टिकल आहे. अगं मी जरी असतो तरी असाच रिॲक्ट झालो असतो, त्यामुळे यात काहीच चुकीचं नाही. अगं आदित्यचा विचार कर. तर त्यानंतर हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो, आदित्य, लाईफस्टाईल, गरजा हे शब्द वापरलेत की सावनी तुझ्या लक्षात येईल की तू काय ठरवलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. तर त्यानंतर
त्यानंतर हर्षवर्धन मनाशीच म्हणतो की बोल सावनी, ते सोन्याचे शब्द बोल. हर्ष, मी ठरवलं आहे की आपण नको लग्न करूया. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो बोल सावनी बोल. तर तेवढ्यातच सावनी म्हणते हर्ष, माझं ठरलं आहे. हे ऐकून हर्षवर्धन खूप खुश होतो. तर सावनी म्हणू लागते मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि या परिस्थितीत तर नाहीच नाही. हे ऐकून हर्षवर्धनला तर धक्काच बसतो. तर सावनी पुढे म्हणू लागते हे सगळं काही सागर कोळीमुळे झालं आहे ना. सागर कोळीमुळे तू लॉस झालायस ना. मग हे सगळं काही आपण भरून काढू. तू काळजी नको करूस. आपण एकत्र असलो तर आपलं कोणीच काही करू शकत नाही आणि क्लायंटला कसं एकत्र आणायचं ते आपण मॅनेज करू आणि आपलं लग्न तर होणारच आहे. ठरल्या दिवशीच होणार आहे आणि ठरलेल्या वेळेतच होणार आहे. तर त्यानंतर सावनी हर्षला म्हणू लागते हर्ष, मी येते, उद्या भेटू. असं म्हणत सावनी तिथून निघून जाते. तर सावनी गेल्यानंतर हर्षवर्धनची खूप चिडचिड होत असते. हर्षवर्धनचा प्लॅन फसल्यामुळे हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो अरे यार, हिने नकार द्यावा यासाठी एवढं सगळं काही घडवून आणलं होतं, परंतु आता तर ही वेगळीच वागायला लागली आहे. आता ही पुढे काय करणार काय माहीत. तर दुसरीकडे मुक्ता ही सागरला हसतच नकार देत असते आणि म्हणू लागते मी जाते सईच्या रूममध्ये. तर सागर म्हणतो का, इथे का नाही, इथे काही काटे पसरले आहेत का. तर मुक्ता म्हणते असं काहीच नाही आहे सागर. तर सागर विचारतो मग काय प्रॉब्लेम आहे. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणू लागतो अच्छा, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्या बाजूला झोपलात तर तुम्ही तुमच्या फिलिंग्सवर कंट्रोल ठेवू शकणार नाही आणि म्हणूनच तुम्ही इथे झोपत नाही आहात ना. तर मुक्ता म्हणू लागते सागर असं काहीच नाही आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर सागर म्हणतो मग झोपा. तर त्यानंतर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही आणि काही सागरच्या बाजूला झोपायला येत नाही. तर सागरा मुद्दाम होऊन पुन्हा एकदा मुक्ताला म्हणू लागतो तुम्ही फक्त बाता मारत असता परंतु तुमच्यामध्ये कुठलीच हिंमत नाही. तर हे ऐकून मात्र मुक्ताला थोडासा राग आलेला असतो. मुक्ता ही सागरवर चिडत म्हणू लागते हिंमत नाही. तर सागर म्हणतो हो, हिंमत नाहीच आहे, कारण जर हिंमत असेल तर तुम्ही इथे झोपून दाखवा. मुक्ता म्हणते फाईन. असं म्हणत मुक्ता ही आपला ब्लँकेट घेते आणि सागरच्या बेडवर जाऊन झोपत असते. सागर मात्र खूप खुश होतो. सागरचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. त्यामुळे सागरा मुक्ताकडे पाहू लागतो. मुक्ता मात्र रागाने सागरकडे पाहू लागते. मुक्ता ही सागरशी काही न बोलता झोपी जाते. तर सागर मात्र मुक्तावर हसत असतो. तर त्यानंतर सागरही मुक्ताकडे अगदी प्रेमाने पाहू लागतो आणि तो खूप खुश झालेला असतो, कारण पहिल्यांदाच मुक्ता ही सागरसोबत झोपलेली असते. तर त्यानंतर सागरही झोपी जातो आणि लाईट्स बंद करतो. तर सागरा मुक्ताकडे पाहत मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवणारच तेवढ्यातच मुक्ता ही मागे वळते. सागर खूप घाबरून जातो आणि मुक्तापासून लांब झोपतो. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो नाही, आता काही झालं तरी बोलायला हवंच. असं म्हणत सागरा पुन्हा एकदा मुक्ताच्या जवळ जातो आणि म्हणू लागतो मुक्ता, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मात्र मुक्ता काही ऐकतच नसते. तर सागर म्हणू लागतो इतके दिवस झाले आपली मैत्री झाली आहे, आपण एकत्र आहोत, एवढं एकमेकांना समजून घेतो, एकमेकांच्या पाठीशी कायमच उभे राहतो, मग मनातील गोष्टीही आपण शेअर करतो. मग मला असं वाटते की आपली ही सुंदर मैत्री, आपलं हे सुंदर नातं आपण अजून पुढे नेऊयात का. मात्र मुक्ता काहीच बोलत नसते. तर सागरा मुक्ताला म्हणू लागतो मुक्ता आय लव्ह यू. मात्र मुक्ता काहीच रिस्पॉन्स देत नाही. तर सागर पुन्हा म्हणतो मुक्ता आय लव्ह यू. मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. तर मुक्ता मात्र काही बोलत नसल्यामुळे सागर खूप घाबरून गेलेला असतो. तर सागर म्हणू लागतो सॉरी मुक्ता, मला वाटलंच होतं की तुम्हाला राग येईल, परंतु मला माझ्या मनातील भावना तुम्हाला सांगायच्या होत्या आणि म्हणूनच मी सांगण्याचा ते प्रयत्न केला आहे, परंतु तुम्ही माझ्यावर चिडू नका, तुम्ही प्लीज चिडू नका. मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर सागर म्हणतो या अजूनही कशा काही बोलत नाहीत. म्हणून सागरा मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला पाहू लागतो. तर मुक्ता मात्र झोपलेली असते. तर ते पाहून सागरला तर धक्काच बसतो. सागर धक्क्यानेच मुक्ताकडे पाहू लागतो. तर त्यानंतर सागरचा मुक्तावर तोल जाणार असतो. तर सागरा स्वतःला सावरतो. मुक्ता एवढ्या लवकर झोपली हे पाहून सागरला आश्चर्य वाटतं. तर सागरा मनाशीच म्हणू लागतो मी माझ्या मनातील भावना यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु या मॅडम तर झोपी गेल्या आहेत. मी माझ्या मनातील भावना यांना सांगत होतो, म्हणजे मी काही मूर्ख वाटत आहे का यांना. परंतु ठीक आहे, आज यांनी मला इग्नोर केलं ना, मग बघाच तुम्ही उद्या मी तुम्हाला किती इग्नोर करतो. सागरची खूप चिडचिड होत असते. तर त्यानंतर सागर पुन्हा एकदा मुक्ताकडे पाहतो. तर मुक्ता मात्र झोपी गेलेली असते. सागर म्हणू लागतो राहू दे, आता तर मी काहीच बोलणार नाही. असं म्हणत सागरही झोपी जातो. मुक्ताही झोपी गेलेली असते. मात्र मुक्ताने सागरचं काहीच ऐकलेलं नसतं. सागरने आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं सकाळ झाली तरी उशिरापर्यंत सावनी काही उठलेली नसते. तर आदित्य सावनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा उठ ना, माझी ड्रॉइंग बुक सापडत नाहीये. तर सावनी म्हणू लागते आधी प्लीज मला झोपू दे ना यार. तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो मम्मा तू अशीच करत असतेस. असं म्हणत आदित्यची खूप चिडचिड होत असते. आदित्य आपल्या हातातील कलर सगळे फेकून देत असतो. तेवढ्यातच तिथे माधवीताई येतात आणि आदित्यला म्हणू लागतात अरे थांब थांब, अरे असा राग वस्तूंवर नाही काढायचा. आपली जर चिडचिड होत असेल तर आपण असा राग वस्तूंवर कधीच काढायचा
करायचा नसतो. तर त्यानंतर माधवीताई आदित्यला विचारू लागतात, आदित्य अरे काय झालं आहे? तर आदित्य म्हणू लागतो, मॅम माझी ड्रॉइंगची बुक मला सापडतच नाही आहे. तर माधवीताई म्हणू लागतात, ठीक आहे मी तुला शोधून देईन ना. तर त्यानंतर आदित्य माधवीताईंना विचारतो, मॅम तुमच्या इथे काय झालं आहे? माधवीताईंच्या गालाला थोडी जखम झालेली असते. तर माधवीताई आदित्यला म्हणू लागतात, अरे हे जरा रॅश आला आहे ना, मग डॉक्टर म्हणालेत की पट्टी लावून ठेवा, होईल बरं, तू नको काळजी करूस. तर त्यानंतर माधवी मॅडम आदित्यला म्हणू लागतात, अरे आदित्य ग्लासच्या सेटमधलं एक ग्लास सापडत नव्हतं ना, म्हणून तर मी शोधण्यासाठी खोलीत आले आणि तू तर हे काय करत होतास? तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, आपण एक डील करू, तुम्ही माझं ड्रॉइंग बुक शोधून द्या, मी तुमचा ग्लास शोधून देईन. तर माधवीताई आदित्यचं ड्रॉइंग बुक शोधतात. तर त्यांना ते लगेच सापडलेलं असतं. ते आदित्यला म्हणू लागतात, आदित्य हे काय? अरे इथेच तर होतं. तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, परंतु तुमचा ग्लास मी शोधलंच नाही आहे. असं म्हणत आदित्य ग्लास शोधत असतो. तर तिथे टेबलवर आदित्यला ग्लास दिसतं. आदित्य ते ग्लास माधवीताईंच्या हातात देतो. तर त्यानंतर माधवीताई आदित्यला म्हणू लागतात, बघितलंस ना, ग्लासही इथे होतं आणि ड्रॉइंग बुकसुद्धा इथे होतं, परंतु आपल्यालाच दिसलं नाही. तर त्यानंतर माधवीताई आदित्यला म्हणतात, आदित्य तू ड्रॉइंग करून घे. असं म्हणत आदित्यला ड्रॉइंग करायला सांगतात. तर माधवीताई सावनीकडे पाहतात. तर सावनी ही घोरत पडलेली असते. तर माधवीताई म्हणू लागतात, कमाल आहे या बाईची. मुलाचा आवाज ऐकू आल्यानंतर आईला पटकन जाग येते. आई जागी होते, परंतु इथे आम्ही एवढा वेळ बोलत आहोत, परंतु हिला तर कशाचाच पत्ता नाही. कठीण आहे या बाईचं. कुठल्या साच्यातून बनली आहे ही बाई, मलाच काही कळत नाही. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, स्वामी अशाच माणसांच्या नशिबात देव चांगल्या गोष्टी देतो. असं म्हणत माधवीताई किचनमध्ये निघून जात असतात. मात्र आदित्यचे खाली कलर पडलेले असतात, त्यामुळे माधवीताईंचा त्यावरून पाय घसरतो आणि माधवीताईंचा तोल जातो. मात्र माधवीताईंचा तोल सावनीवरच जातो. तर त्यांच्या हातात असलेल्या ग्लासातील पाणी सावनीच्या तोंडावर पडतं. त्यामुळे सावनी पटकन जागी होते. ती घाबरून गेलेली असते आणि म्हणू लागते, काय झालं? माधवीताई सावनीला म्हणू लागतात की माझा तोल गेला आणि यातील पाणी तुमच्या चेहऱ्यावर सांडलं. तर सावनी ही चिडतच म्हणू लागते, सांडलं की तुम्ही मुद्दामहून पाडलं आहे? नक्की काय चाललं आहे? एक मिनिट, हे सगळं काही तुम्ही मुद्दाम करत आहात ना? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मी झोपले तरी तुम्हाला प्रॉब्लेम, मी या घरात असले तरी तुम्हाला प्रॉब्लेम, तुमच्या सागरच्या समोर आली तरी तुम्हाला प्रॉब्लेम. नक्की काय झालं आहे? सगळं काही तुम्ही मुद्दाम करत आहात ना? तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, मम्मा असं काही नाही आहे, त्यांनी मुद्दाम वगैरे काहीच केलं नाही आहे, त्यांच्या हातून हे चुकून झालं आहे. तर सावनी ही आदित्यवर चिडत म्हणू लागते, आदित्य तू गप्पा बस. तर आदित्य म्हणू लागतो, नाही मम्मा त्यांनी मुद्दाम नाही केलं आहे, माझे कलर खाली पडले होते आणि त्यावरूनच त्यांचा पाय स्लिप झाला होता. प्लीज त्यांना तू असं काही बोलू नकोस. आणि त्या मोठ्या आहेत ना, हे ऐकून सावनीला तर धक्काच बसतो. तर आदित्य म्हणू लागतो, मम्मा अगं आम्हाला शाळेत शिकवलं आहे की मोठ्यांना असं उलट उत्तर करू नये आणि तू सुद्धा असं करू नकोस. सावनीला मात्र खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, आदित्य आता मी गरमागरम पुऱ्या बनवणार आहे, कोण खाणार आहे? तर आदित्य खूप खुश होतो. तर माधवीताई आदित्यला नाश्ता करण्यासाठी घेऊन जातात. आदित्यही खूप खुश असतो. तर सावनीची मात्र खूप चिडचिड होत असते. सावनी ते पाहून रागानेच म्हणू लागते, पुऱ्या घालून तो तुमचा नातू होणार नाहीये. सतत आपला पेढा खा, लाडू खा, हे खा ते खा, नेहमीचं ह्यांचं हेच चालू असतं. त्याला खाऊ घातलं म्हणजे तो तुमचा नातू होणार आहे का? सावनी खूप चिडचिड करत असते आणि माधवीताईंना खूप काही बोलू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर फ्रेश होऊन येतो आणि त्यानंतर सागरला बेडजवळ पाहिल्यानंतर रात्रीचे क्षण आठवू लागतात. तर सागर म्हणू लागतो, यांना फक्त लोकांचे दात उपटता येतात आणि तिथेच सर्व प्रेम काळजी सर्व काही तिथेच, आणि इथे काळजी प्रेम यातील काहीच नाही. घरात काय काहीच नाही. लोकांच्या दातातील एवढीशी कॅव्हिटी दिसते, एवढ्याशा दातातली, आणि नवऱ्याचं एवढं मोठं प्रेम दिसतच नाही आहे. कमाल झाली या बाईची. मी मनातील बोलायला गेलो आणि ही मात्र झोपली आहे. नवरा एवढा रोमॅन्टिक होत आहे, मात्र ह्या बाईला कशाचीच काही नाही, ही बिंदास्त झोपली आहे. खरंच अवघड आहे. असं म्हणत सागरात तयार होण्यासाठी येतो. तर मुक्ताने तिथे शर्ट काढून ठेवलेलं असतं. तर सागर म्हणू लागतो, प्रेमाने जर बोलायचंच नाही आहे तर मग वागायचं तरी कशाला? आणि आता काही मी हे शर्ट घालायचं का? तुम्ही प्रेमाने काढून ठेवलं म्हणून हे मी घालणार का? नाही, आता तर मला हे घालायचंच नाही. तुम्ही जर असं वागत असाल तर मी मात्र हे शर्ट घालणारच नाही. मी तर आता दुसरेच कपडे घालणार. असं म्हणत सागरा दुसरेच कपडे घालतो आणि मुक्ताने दिलेलं शर्ट मात्र तिथेच ठेवतो. मुक्ताही किचनमध्ये काम करत असते. सागर आल्यानंतर मुक्ताही सागरला गुड मॉर्निंग म्हणते, परंतु सागर मात्र मुक्ताला काहीच म्हणत नाही. तर त्यानंतर मुक्ताही सागरसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणू लागते, हे घ्या, तुम्हाला मटार घातलेला उपमा आवडतो ना, मग तुमच्यासाठी असाच बनवला आहे. सागर म्हणतो नको. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, काय झालं आहे? हा नाश्ता नको आहे का? मी दुसरं काहीतरी देऊ का? तर सागर म्हणू लागतो, काहीच नको आहेत. तर त्यानंतर मुक्ताही सागरला विचारते, हे काय? हे कपडे तर चांगले आहेत, परंतु मी तर दुसरे काढून ठेवले होते ना. तर मुक्ताही सागरला विचारते, तुम्ही हे कपडे का घातलेत? तर सागर म्हणतो, अच्छा तुम्ही माझा विचार करता, पण मी हे का मान्य करू? तुम्हाला हवं ते तुम्ही करता, मग मला हवं ते मी करतोच. तर त्यानंतर मुक्ताही सागरला विचारते, असं का बोलताय तुम्ही? का चिडताय? नक्की काय झालं आहे? तुम्ही माझ्याशी असं कधीच
काहीच बोलत नाही. तर मुक्ताला सागर म्हणतो, मी कुठे चिडतो आहे, परंतु मला एक सांगा, तुम्हाला छान झोप लागली का? तर मुक्ता म्हणते, हो अहो किती छान झोप लागली त्या सोफ्यावर, तरीसुद्धा मला कम्फर्टेबल वाटतं, परंतु मी आज आरामात अगदी छान झोपले होते. मात्र सागर म्हणतो, हो का? तर सागर मात्र काहीच बोलत नसतो. तर मुक्ता म्हणते, काय झालं? मी तुमच्यावर लाथ वगैरे मारली का? परंतु मी तर कम्फर्टेबल एकाच साईडला झोपली होती, परंतु तुम्हाला काही त्रास झाला का? तुमची झोप पूर्ण झाली नाही का? तर सागर म्हणतो, नाही तसं काहीच नाही, आणि तुम्हाला का फरक पडतो आहे? तर सागर हा मुक्ताला म्हणू लागतो की मी म्हणालो म्हणून बेडवर झोपायला जावं असं काही नाही. तुम्हाला सोफा आवडतो ना, मग तुम्ही सोफ्यावरही झोपू शकता. आज कार्पेंटर येणारच आहे आणि तो रिपेअर करून देईल, आणि मग मात्र तुम्ही तुमच्या सोफ्यावर झोपू शकता. मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, माधवीताई सावनीला म्हणू लागतात, डोकं दुखतंय, गरगरत आहे, कोरड्या उलट्या होत आहेत, तुम्ही प्रेग्नेंट वगैरे आहात का? तर त्यानंतर मुक्ताही सावनीला विचारते की तू प्रेग्नेंट आहेस का? तर सावनी म्हणते, हो मी प्रेग्नेंट आहे. तू जरा चेक करतेस का? तू डॉक्टर आहेस ना? तर मुक्ताही सावनीला चेक करत असते, आणि त्यानंतर मुक्ता सावनीला म्हणू लागते की काही वेळा रिपोर्ट चुकू शकतात. तर सावनीला मुक्ताचा खूप राग आलेला असतो. तर सावनी म्हणू लागते, 1 मिनिट, रिपोर्ट चुकू शकतात, परंतु आईचं मन ते कधीच नाही चुकणार. परंतु तुला कसं कळणार ना, यासाठी आई व्हावं लागेल. हे ऐकल्यानंतर मुक्ताला थोडं वाईट वाटतं, आणि हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. सागर पुढे येत म्हणू लागतो, माझ्या बायकोशी विचार करूनच बोलायचं. सागरचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावनीला तर धक्काच बसतो. आता सावनी खरंच प्रेग्नेंट असेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.